हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. फायनली वेट ओव्हर झालेला आहे आणि सीईटी सेलची चॉईस फिलिंग स्टार्ट झाली आहे. एक्झॅक्टली चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची आहे, जर तुम्ही जनरल मधून रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि आयक्यू मध्ये आता शिफ्ट करायचं आहे, ते कशा पद्धतीने करायचं, चॉईस ऍड कशा पद्धतीने करायचे, रिमूव्ह कशा पद्धतीने करायचे, या सर्वांबद्दल हा व्हिडिओ आहे. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. इव्हन लॉग इन पासनं व्हिडिओ शेवटपर्यंत अशा पद्धतीने बघा की कोणते कॉलेजेस ऍड करायचे, कोणते कॉलेजेस कशा पद्धतीने ऍड करायचे, याबद्दल प्रॉपर हा व्हिडिओ आहे. एका स्टुडंटचं मी लॉग इन करतो आहे फॉर एक्झाम्पल साठी, आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हा पोर्टफोलिओ अशा पद्धतीने दिसतो. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर कॅप, त्यामध्ये मेडिकल अँड आयुष, मेडिकल आयुष मध्ये गेल्यानंतर बॅचलर अँड मेडिकल आयुष मध्ये गेल्यानंतर परत एकदा लॉग आउट जर झालं तर परत एकदा लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन झाल्यानंतर परत इथेच येतं मेडिकल आयुष, त्यानंतर बॅचलर मेडिकल सायन्स. हे सर्व लाईव्ह मी दाखवतो आहे, त्यामुळे थोडंफार ग्लिच वगैरे येऊ शकतो. तरी पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची, कोणत्या टॅब मध्ये जाऊन चॉईस फिलिंग करायची आहे, याबद्दल पूर्ण हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 6 टॅब्स दिसतील. त्यामध्ये प्रोफाईल, स्टेटस, डॉक्युमेंट अपलोड, अप्लाइड सेशन, प्रिफरन्स राऊंड, ग्रीव्हियन्स अँड लॉग आउट. प्रिफरन्स राऊंड याच्यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे, जे की आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्स राऊंड आहे. प्रिफरन्स राऊंड मध्ये गेल्यानंतर तिथे एक नोट दिसेल तुम्हाला, चॉईस फिल्ड बाय कॅन्डिडेट विल बी ऑटो लॉक ऍज पर गिवन शेड्यूल. म्हणजे गिवन शेड्यूल नुसार ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाणार आहे. तुम्हाला चॉईसेस लॉक करायची गरज नाही आहे, हे सर्वांनी समजून घ्या. त्यानंतर इथे दिसतं नीट युजी 2026 एमबीबीएस बीडीएस राऊंड नंबर 1. राऊंड नंबर 1 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं तिथे एमबीबीएस बीडीएस राऊंड नंबर 1. 26:08 4 वाजेपासून स्टार्ट झाली आहे. 29 तारखेला 5:30 वाजेपर्यंत ही चॉईस फिलिंग चालणार आहे. या ठिकाणी सर्वात महत्वाचा ट्विस्ट या ठिकाणी आहे, ऍड प्रिफरन्सेस मेक अ पेमेंट ऑफ बोथ कोटा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर तुम्ही जनरल कोट्याचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी आयक्यू कोट्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. जर आयक्यू कोट्याचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही जनरल कोट्याचंही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. जर अशा पद्धतीने असे मेक बोथ कोटा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही कोट्यांमध्ये रजिस्ट्रेशन करता येईल आणि पुढे जाऊन चॉईस फिलिंगही करता येईल. पण कोणत्या विद्यार्थ्यांनी आयक्यूचं रजिस्ट्रेशन करावं? बघा, ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटद्वारे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आयक्यूचं रजिस्ट्रेशन करावं, हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी जनरलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी काहीही चेंज करायचं नाहीये. या टॅबवरती मेक अ पेमेंटच्या टॅबवरती काही करायचं नाहीये. डायरेक्टली ऍड प्रिफरन्सेस याच्यावरतीच, मेक अ पेमेंटच्या वरतीच ऍड प्रिफरन्सेस म्हणून टॅब आहे, त्या ऍड प्रिफरन्सच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली अशा पद्धतीची विंडो त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागते. फॉर एक्झाम्पल हे कॅन्डिडेटचं इथे नाव येईल, तुमचं नाव आहे बघून घ्यायचं, नीट रोल नंबर, ऑल इंडिया रँक, त्यानंतर कॉलेज नेम, कोर्स, कोटा आणि इमर्जिंग कॅटेगरी. आता हे का गरजेचं आहे हे समजून सांगतो. या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मिस्टेक्स होता, त्या मिस्टेक न होवं म्हणून मी तुम्हाला हे दाखवून देतोय. बघा, कॉलेज नेम तुम्हाला इथे डायरेक्टली कॉलेजची लिस्ट येते, ओके, सर्च करू शकता. सर्वात महत्वाचा विषय कोर्स, तुम्हाला कोर्सचं काहीच नाहीये, सिलेक्टिंग कोटा. आता या ठिकाणी स्टेट कोटा आणि आयक्यू कोटा, मी जसं बोललो तुम्हाला, जर तुम्ही स्टेट मधून करताय स्टेट कोटा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय एकदाच होतो आणि चॉईस फिलिंग करताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या चुकाही याच ठिकाणी होता, ती म्हणजे ई मर्जिंग कॅटेगरी. बघा, ई मर्जिंग या ठिकाणी आहे सिलेक्ट, ओपन अँड रिझर्व्ह. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा जर आपण रिझर्व्ह सिलेक्ट केलं तर आपल्याला पूर्ण चॉईस फिलिंग रिझर्व्ह मधून करावी लागते, आणि एकदा जर आपण ओपन सिलेक्ट केलं तर आपल्याला पूर्ण चॉईस फिलिंग ओपन मधून करावी लागते. हे सिलेक्ट करत असताना कोणीही मिस्टेक करू नका, लक्षात घ्या. ओपन म्हणजे तुम्ही पूर्ण जनरल मधून चॉईस फिलिंग करताय. रिझर्व्ह मधून जर करत असाल तर तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्यामधून तुमची चॉईस फिलिंग करत आहात, याचा अर्थ असा होतोय. मी या ठिकाणी काही करत नाही, कारण त्या स्टुडंटचा आहे, त्याची कॅटेगरी कन्सिडर डेट DTVJA आहे आणि अप्लाइड डेट DTVJA. अशा पद्धतीने तिची डेट ही आहे, कॅटेगरी आहे. त्यामुळे मी काही चेंज त्या ठिकाणी करत नाहीये. याची चॉईस फिलिंग नंतर करणार आहे, त्यामुळे मी जस्ट डेमोसाठी हे तुम्हाला घेतलेलं आहे. सो स्टुडंट्स, इथे तुम्ही चॉईस अप डाऊन करू शकता, सिलेक्ट, डिलीट आणि खाली सेव्ह प्रिफरन्सेस म्हणून सेव्ह करून सोडून द्या, ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे. लक्षात घ्या, चॉईस फिलिंग मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ई मार्जिंग. ई मार्जिंगचा अर्थ होतो ओपन मधून करायची की रिझर्व्ह मधून करायची. एकदाच सिलेक्ट करायचा ऑप्शन होतो, परत येणार नाही. परत डायरेक्टली नेक्स्ट राऊंड मध्येच इमर्जिंगचा ऑप्शन येतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. कोणीही स्वतः काहीही करू नका. जर स्वतः करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या. रिझर्व्ह असेल तर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी मधून रिझर्व्ह मधून करा.
ओपन असेल तर ओपन मधून ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येणार आहे. यानंतर सर्वात महत्वाचा विषय, जर ब्राईट फ्युचरचे रजिस्टर्ड कॅन्डिडेट असाल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला चॉईस फिलिंग ब्राईट फ्युचर करून देणार आहे. ब्राईट फ्युचर पूर्ण विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग करून देणार आहे. जर तुम्हाला स्वतःलाही चॉईस फिलिंग करायची असेल, मी ऑलरेडी जस्ट व्हिडिओ दाखवलाच आहे. तुम्ही घरी बसून तुमच्या प्रिफरन्सनुसार तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. प्रिडिक्टर लिस्ट ब्राईट फ्युचर तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जस्ट 4 वाजता, म्हणजे माझ्या माहितीनुसार अजून 1 तास पण नाही झालेला, त्या वेळात प्रिडिक्टर सेट करतो आहे. बिकॉज ऑफ अजून फायनल मेरिट लिस्ट आलेली नाहीये आणि फायनल सीट मॅट्रिक्सही आलेली नाहीये. त्यामुळे प्रिडिक्टर लिस्ट बनवायला लेट झालं, पण आता इथून पुढे ज्या प्रोव्हिजनल लिस्ट आलेल्या आहेत त्याच्या बेसिसवरतीच चॉईस फिलिंग आपण स्टार्ट करून देतोय. सो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ऍक्टिव्हली तुम्ही जर घरी बसून जरी चॉईस फिलिंग करत असाल, बघा आम्ही तर करणारच आहोत, पण तुम्ही स्वतःही जरी करत असाल तरीही चालेल, काहीही टेन्शन नाही. तुम्ही स्वतः लॉग इन करून बघा, तुम्ही तुमची चॉईस अप डाऊन करू शकता. फक्त अप डाऊन केल्यानंतर खाली सेव्ह म्हणत चला कंपल्सरी. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर काही अडचणी आल्या, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करा. त्या ठिकाणी मॅडम आहेत, त्या मॅडम तुम्हाला कंटिन्युअसली गाईड करत राहणार आहे. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.